अजित पवारांचं हे वक्तव्य जे आहे हे वक्तव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती असणारं हे वक्तव्य आहे असं मला वाटतं। अजित पवारांनी खुद के गिरेबान में झाँक के देखना चाहिए जसं हिंदीमध्ये म्हणतात ते पाहिलं पाहिजे। ते कोणत्या पक्षाबद्दल म्हणतायत? नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वातल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत, देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामधल्या असणाऱ्या पक्षाबद्दल म्हणतायत। खरं तर आरोप प्रत्यारोप कसे करावेत हे त्यांनी ठरवलं पाहिजे। आम्ही कधी आरोप करायला गेलो तर त्यांना फार अडचणी निर्माण होतील याची त्यांनी काळजी घेतली पाहिजे असं मला वाटतं। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की ही निवडणूक जी आहे ही निवडणूक मी जसं म्हटलं की ही निवडणूक विकसित पुण्यासाठी असणारी निवडणूक आहे। इथल्या जनतेच्या नागरी सुविधा या अत्यंत चांगल्या पद्धतीने कोण देऊ शकतं यासाठी असणारी ही निवडणूक आहे आणि हे भारतीय जनता पार्टी देऊ शकतं हे मी सांगण्यासाठी इथे आलो। एक सगळ्यांच्या प्रश्नाची उत्तर देईन पण एकेकाने मी तुम्हाला काल त्यांनी केलेला आरोप जो आहे तो जेव्हा त्यांनी केला तर त्याला मी उत्तर जे काही द्यायला हवं होतं त्या उत्तराला त्यांच्या असणाऱ्या जो प्रश्न किंवा त्यांनी दिलेलं जे उत्तर होतं त्या उत्तराला अनुसरून जे उत्तर हवं होतं मला असं वाटतं त्यामुळे ते पुस्तक त्यांचं बंद होईल यात नक्की। 70,000 कोटींचा आरोप ज्यांनी माझ्यावरती केला होता त्यांच्यासोबत मी आता सत्तेत आहे असा खुलासा झाला। मी तुम्हाला पुन्हा तेच सांगेन की त्यांनी जे म्हटलं त्याला मी एका वाक्यात जे म्हणायला पाहिजे होतं ते मी ऑलरेडी म्हटलं आहे। मी आज या ठिकाणी प्रेसला यासाठी आलो आहे की पुणे महानगरपालिकेतील जनता यांनी भारतीय जनता पार्टीलाच मतदान का द्यावं तर इथल्या असणाऱ्या जनतेच्या आवश्यक असणाऱ्या ज्या नागरी सुविधा आहेत त्या नागरी सुविधा प्राधान्याने कोण पूर्ण करू शकतं तर ते केंद्रातलं नरेंद्र मोदीजींचं सरकार की ज्यांनी इन्फ्रास्ट्रक्चरला सर्वात जास्त 10 पटपेक्षा जास्त पूर्वीपेक्षा 10 पटीपेक्षा जास्त पैसे दिलेत। राज्यामधील असणारं देवेंद्रजींचं सरकारसुद्धा पूर्ण लक्ष ठेवून या सगळ्या गोष्टी करण्याचा विचार करत आहे। सार्वजनिक व्यवस्थेमधून वाहतुकीच्या व्यवस्थेमधून प्रदूषण होत आहे हे लक्षात घेऊन 1000 ई बसेस देण्याचा निर्णय हा शासन करत आहे। असे अनेक निर्णय जे आहेत ते सरकारच्या माध्यमातून होत आहेत हे सामान्य लोकांपर्यंत जनतेपर्यंत आपल्या माध्यमातून द्यावं। एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्यांनी हे मीडियामध्ये बोलण्यापेक्षा कोणी त्या संदर्भामध्ये अनेक यंत्रणा आहेत त्या यंत्रणांकडे जायला हवं। निवडणुकीच्याच पार्श्वभूमीवरती असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा दीर्घ अनुभव आहे त्यांनाही आहे तुम्हालाही आहे अशा सगळ्या गोष्टी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बोलण्यापेक्षा एवढ्या वर्षामध्ये तुम्हीही तिथेच आहात तेही तिथेच आहेत ते करायला हवं होतं ते न करता फक्त निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती बोलतायत असं मला वाटतं।
100% करू नये असं मला वाटतं.